नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण याच्याचं नियोजन शहरात नियोजन व्यवस्थित दिसतं, पण ग्रामीण भागात शेती जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या महाविरोधाभास कसा असेल? शहरात नियोजन आणि ग्रामीण भागात शहरामध्ये शेतीवर अवलंबून असलेली मंडळी नाही आहेत. शहरामध्ये प्रिडॉमिनंटली नोकरदार वर्ग आहे, बिझनेस कम्युनिटी आहे आणि ट्रेडिंग कम्युनिटी आहे. ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकरी महाराष्ट्रातलं जे ॲव्हरेज सिंचन होतं 1994 साली त्या लेवलवर देखील असून विदर्भ आलेला नाही. त्या लेवलवर विदर्भाला आणायचं असेल तर 2,36,000 कोटीचं सिंचन क्षमता तयार करावी लागते. आमच्या इकडून तेवढी तयार केली तर 94च्या महाराष्ट्राची बरोबरी करेल. कमान यार, उद्या जर समजा शिवसेना रस्त्यावर उतरली तर सगळं सरकारचे आमचेही सगळे लोक रस्त्यावर उतरतील. वाय नॉट? त्यांना जर अधिकार आहे तो आम्हालाही अधिकार आहे. व्हॉट्स रॉंग? ते एक्झॅगरेट करून जर कोण जर सांगत असेल, आता त्यांना कारणच पाहिजे. कसं आहे, ज्यांना समजा आराट बोलले सुद्धा 1 मिनिटापुरता, तर सभागृहातच तुम्ही त्यांना हे करायला पाहिजे ना, जे आपल्याकडे आयुध आहेत लोकशाहीने दिले. त्यांचे जर चुकलं असेल तर ते इच्छा असले तरी त्यापैकी किती लोकांना इच्छा असते? ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्यांच्यात क्षमता आहे, त्याला राजकारणात येण्याची संधी. आणि आता माझे वडील म्हाडामध्ये नोकरीला लागले तरी शिपाई होते. भेटणार आहोत पण तरी बोलायला इंदिरा गांधीनंतर अटल बिहारींचं राजकारण आंतरराष्ट्रीय दर्जाचं होतं आणि 80% समाजकारण 20% राजकारण दिसत होतं. पण आज अलीकडे 1 दशकापासून राजकारणाचं क्रिकेटसारखं IPL झाल्यासारखं दिसतंय. नाही, इंदिराजींच्या काळात अटलजी म्हणा ते गुजराल ज्यावेळी होते, आता जे वारले त्यांच्या काळात सुद्धा आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण बऱ्यापैकी हे त्यातलं मिळवलं होतं. त्या अर्थात तर मला असं वाटतं की त्या नेतृत्वाची एक पण आता पोकळी निर्माण झालेली आहे. आत्ताच्या लिडरशिपमध्ये ती पोकळी झाली नक्की आहे. म्हणजे जे मनमोहन सिंगांकडून ॲज अ रिझर्व्ह बँक गव्हर्नर म्हणून काम केलेल्या माणसाकडे आर्थिक धोरणाविषयी जी अपेक्षा होती ती त्यातली फार दिसत नाही. बहुधा ते कोएलिशन गव्हर्नमेंटचा जो प्रॉब्लेम असतो की सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं, ती त्याला अटलजींना फार चांगली जमली होती. आणि बेसिक मला काय वाटतं की माणसामध्ये इन्स्टिंक्ट लागतो. म्हणजे मला एक केस अशी माहिती आहे की कारगिलचं युद्ध झालं. कारगिलच्या युद्धातल्या 2 गोष्टी मला आयुष्यभर लक्षात राहतील. एक तर युद्ध चालू असताना सीमेवर जाणं हे कधीच प्राईम मिनिस्टर आणि राष्ट्रपतीला हे करत नाही, कारण एकदम रिस्क एरिया वाढतो. पण सगळा विरोध पत्करून अटलजी सीमेवर जाऊन त्यांनी जवानांना तिथे लढव, अख्खा देश तुम्ही असं काही केलं होतं. ते जवान तुझे सलाम असं त्यांचं त्यावेळी होतं झालं. आणि कारगिल युद्ध जिंकल्यानंतर ज्यावेळी अटलजीचं सरकार 99ला पुन्हा आलं, त्यातलं आधी एक होतं ते 17-11 महिन्याचं जे होतं त्यानंतर पुन्हा आलं फुल फेस 6 वर्षाचं. तर त्यावेळी कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये कारगिल युद्धात जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांसाठी 10 एकर जमीन, पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सी असा द्यायचा निर्णय त्याच्या सरकारने केला.